आजच्या पत्रकार परिषदेचे अक्षय ठाकूर एनसीपीचे माजी नगरसेवक काही दिवसासाठी दौऱ्यावर गेले होते. ते दौऱ्यावरनं परत आले आणि त्यांची घरवापसी झाली आहे. वार्ड क्रमांक 24 इथले ते उमेदवार आहेत. काय नाव? अक्षय ठाकूर, अक्षय आनंद ठाकूर. यांचे वडील 1986च्या पहिल्या बोर्डात आजोबा माधुकाना ठाकूर. माधुकाना ठाकूर हे प्रचंड दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पूर्ण परिसरामध्ये सुपरिचित होते. त्यांचा मुलगाही आनंद ठाकूर हे देखील नगरसेवक होते आणि हा देखील एनसीपीचा नगरसेवक होता. आता आमच्यातर्फे वार्ड क्रमांक 24 मधनं निवडणूक लढवली. एक प्रश्न जितेंद्र दावड़ और राजेश बिचारे के चलते हम साथ में नहीं जा रहे हैं. आपका नाम लिया और राजेश बिचारे का कि हमने उनके लिए त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे सर की अभी कार्यकर्ता को कुछ पैसा नहीं दिया, मतलब हमारी उपेक्षा कर रहे हैं, इसलिए हम अकेले लड़ेंगे. मेरी तो विक्रांत चौहान से कोई बात नहीं होती है और मैं फिर से अभी मैंने टीवी पे देखा. मैं फिर से अभी बाहर जाके उसको फोन लगाऊंगा, जितना हो सके मनाने की कोशिश करूंगा. सर मराठीमध्ये काँग्रेसने 3 वेळा लेखी प्रस्ताव दिले असं त्यांचं म्हणणं आहे. तरी आघाडी म्हणून त्यांना स्वीकारलं नाही, फसवल्याचा आरोप त्यांनी केला. थोडेफार गैरसमज आघाडी करत असताना होत असतात. ते गैरसमज हे बसवून मिटवायचे असतात. ते मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करू. मनसेला जास्त जागा दिल्या आणि काँग्रेस एवढे 2 असून आम्हाला अजून जागा वाटपच फायनल नाही झालं तर कोणाला किती जागा मिळाल्या कसं काय तुम्ही सांगू शकता? विक्रांत चव्हाणांनी असाही आरोप केला की मुंबईतील 2 नगरसेवक राष्ट्रवादीने पळवले. काँग्रेस नाही ते दोघेही नगरसेवक हे काँग्रेस बरोबर जायला तयार होते. ते बिचारे सकाळ दुपार संध्याकाळी फोन करत होते, पण विक्रांत चव्हाण यांचा फोन त्यांना नॉन रिचेबल लागत होता आणि अजूनही ते काँग्रेसच्या संपर्कात जाण्यासाठी खूप तयार आहेत. काँग्रेसच्या चिन्हावरती निवडणुकाही लढायला तयार आहेत. पण आता त्यांचा जर फोन नॉट रिचेबल किंवा त्यांचा फोन घेतला ते जात नसेल तर ते तरी काय करणार? आता पण ज्या काही चर्चा चालू आहे तर हे महाविकास आघाडीचे 4 पक्ष आहेत. म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना उघडली तर काय जागा वाटतं, काय ठरलं आपल्याला? किती जागा? अजून जागेंचा फॉर्म्युला नक्की झालेला नाही. उद्या दुपारी 2 पर्यंत जागेंचा फॉर्म्युला नक्की होईल. महाविकास आघाडी होणार होगी. आपल्याशी बोलत असतानाच विक्रांतचा फोन आला होता आत्ता 1 सेकंदापूर्वी. आता साहेब ते त्याशी बोलतील, काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न नक्की करू. आप क्या चाह रहे हैं? आघाड़ी हो, अकेले लड़ेंगे क्या? आप लोगों की क्या? देखो, मैं तो हमेशा चाहता हूँ कि बीजेपी और शिवसेना को हराना है तो सब छोटे छोटे पार्टियों को एक होना बहुत जरूरी है. क्योंकि जिन्होंने थाना लूट के खाया है, उन दरोड़ों को जो डकैत है उनको रोकना है. हमको सबको एक होना पड़ेगा, पुलिस बनना पड़ेगा, किसी को कांस्टेबल बनना पड़ेगा, किसी को PSI बनना पड़ेगा, किसी को PI बनना पड़ेगा, किसी को DCP बनना पड़ेगा, किसी को CP बनना पड़ेगा. भाजपाने ठाण्यामध्ये नमो भारत नमो ठाण्याचं बॅनर लावले. ते आनंद दिघे यांचं अस्तित्व पुसण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही शिवसेना आणि भाजपाला विचारा, आम्हाला काय करायचं? कोणाचं अस्तित्व पुसतंय त्यांचं त्यांनी बघावं, आमचं काय. साहेब, अर्ज दाखल करायला आता 21 दिवस उरलेला आहे आणि अजून आघाडीच्या काही हालचाली दिसत नाहीये. जागा वाटावरून व्हायचंय म्हणतात. जागा वाटप झाल्यावर शेवटच्या नावावरती टिकमार्क करायचे. कुठल्याही आघाडीचा फॉर्म्युला शेवटच्या दिवशीच निघतो.
सर विक्रांत चौहान ने जिस तरीके से पत्रकार परिषद लेकर कहा है कि 35 जगह तो उन्होंने मांग की थी, लेकिन 30 जगह उनको दी गई। अध्यक्ष। मनसे के साथ जाने का विचार नहीं था, लेकिन जबरन जिस तरीके से 3 बार पत्र लिखकर भी कोई आपके द्वारा जो है उनको जानकारी नहीं दी गई। तो पहली चीज विक्रांत चौहान को ये पता है कि पूरी चर्चा में मैं कहीं बैठी थी। हमारे तरफ से चर्चा का पूर्ण अधिकार मनोज प्रधान जी को दिया गया था और मनोज प्रधान जी ही चर्चा करते। तो खामोखा टीवी पे मेरा नाम लेना इसका कोई मतलब नहीं। विक्रांत चव्हाणांनी असंही सर, म्हटलं- असं बोलणं आहे की आप खाली व्हाट्सएप से ये कर रहे थे, बाकी सेक्शन त्यांची आपण करत नव्हतो. खाली व्हाट्सएपला म्हणजे हे माझ्या घरी येऊन ते काय चहा घ्यायचे, अर्धा तास बसायचे, ते कशासाठी यायचे? विक्रांत चव्हाणांनी असाही आरोप केला की आघाडीतील सहकारी पक्ष आमच्या मुलावर उठले. त्याचं मूळ शोधतोय. तो क्या उनको मनाने की कोशिश करेंगे जिस तरीके अरे से बिल्कुल मेरा दोस्त है वो, और मेरा पॉलिटिकल दोस्त नहीं, मेरा बचपन का दोस्त है. सर मुंब्र्यात जे आहे राष्ट्रवादी अजितदादा पवारांचे नगरसेवकांचा हालचाल दिसत आहे, पण आव्हाड साहेब गप्प का अशी चर्चा सुरू आहे. अजून त्यांचे काही डिक्लेरेशन दिसत नाही. Declaration म्हणजे काय असतं? म्हणजे नगरसेवकाचे आता जे उमेदवार उभे राहणार आहेत ते अजितदादा पवारांचे उमेदवार सगळ्या चर्चामध्ये दिसत आहे. आव्हाड साहेब गप्प का असा चर्चा आहे त्यांचं. अजून ते का डिक्लेअर करत नाही की कोण उमेदवार उभं राहणार आहे ते. त्याचा दिवस आहे ना. महाविकास आघाडी में मनसेला आपण सर दोनों एनसीपी सोबत मनसेला घेतलं. दोनों एनसीपी गुना में लड़ रही है, आपका कहना क्या है? थाना में होगा? थाना का पूछो ना, पुणे में मैं जाता भी नहीं. पुणे जिस चिंपली तरीके से रोड उनका पर प्रस्ताव आया था कि अगर एनसीपी अगर आपके पार्टी के द्वारा से उनको अगर कोई टिकट की बात होती है अगर सीट शेयरिंग को लेकर कि साथ में लड़ना है, जिस तरीके से दीगर नगर पालिका कोई भी में प्रस्ताव पत्रकारों के थ्रू नहीं आता है. प्रस्ताव देने का एक तरीका होता है, पत्रकारों के द्वारा नहीं दिया जाता है. ये ऐसे पॉलिटिकल गेम हम बचपन में खेला करते थे. पत्रकारों को बोल के जितेंद्र आव्हाड हमारे दुश्मन नहीं है, वो पत्रकारों को नहीं बुलाया जाता है, कृति से दिखाया जाता है. इतना ही प्यार था तो प्रस्ताव लाके दे देते मनोज प्रधान को, ये हमारा प्रस्ताव है. लोकसभा और विधानसभा में आप महाविकास आघाड़ी के तौर पर देश में जिस तरीके से लड़े, नगर पालिका चुनाव में क्या वजह रह गई थी? क्या ऐसा इसको है जोड़ने कि की- नगर पालिका का चुनाव ये बहुत छोटा चुनाव होता है, बहुत अहम चुनाव होता है, ज़्यादा लोग उसमें जुड़े हुए होते, तो थोड़ी सी संघर्ष की भूमिका होती है. महाविकास आघाड़ी में मनसे रहेगी अगर थाना में होता है. कल का दिन देखो ना क्या होता है, आज ही क्यों पूछ रहे हो मुझसे? काल बारामतीमध्ये वेगळं चित्र दिसलं. अदानी सोबत संपूर्ण पवार कुटुंबीय होते आणि रोहित पवारांनी सकारात्मक दर्शवली आहे की जर एकत्र आले तर बरं होईल. तुमचं मत काय आहे? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? असं त्यांचं मत आहे ना. प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि काही जणांना शांत राहण्याचा अधिकार आहे. सध्या तुम्ही गेली 2 महिन्यात मी कुठे काय बोललेलो आहात तुम्हाला दिसलंय का? मी सध्या शांत बसण्याचा विचार ठेवलाय मनात. शांत बैठने में भी कुछ बड़ा कारण है. अभी वो भी शांति से बड़ा ही बम फूटेगा. हाँ? बड़ा कुछ बम फूटेगा. अभी उसका इंतजार करो. बम है कि हाइड्रोजन बम है कि क्या है उसका इंतजार करो. तुमको भी इतनी घाई क्या है? हर बम तुमको आज ही बताओ क्या? 16 तारीख को जब निकाल आएंगे तो रिजल्ट किस तरीके से होगा? कितने जगह पे जो है मैं कोई भविष्य करता नहीं हूँ, मैं कोई ज्योतिषी जानता नहीं हूँ, इतना मैं कोई पत्रिका देखता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्राचा पुढे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अक्षय ठाकुर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अक्षय ठाकुर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. और सब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. और सब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार. आपली निशाणी पुढे
हो दादा पाठ करू नका. हो पाठ मीच काढली पडाल हा. ए बाय पिक्चर बाकी सब पिक्चर